ते देखील जर पाहिलं ज्यावेळेला पाठलाग करायचा होता, एजाज कुरेशी हा की फॅक्टर राहिले होते. त्यांचे प्रमुख फलंदाज कृष्णा तेवढे यशस्वी नव्हते राहिले, परंतु ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघ देखील जर पाहिलं तर चांगली स्ट्रेंथ आहे. माझ्या मते योगेश एक चाणाक्ष कर्णधार आहे. या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊनच त्यांनी, कारण त्यांच्याकडे देखील जर पाहिलं तर आकाश तारेकर की फॅक्टर असतात ज्यावेळेला धावांचा पाठलाग करतात, एजाजचं फॉर्ममध्ये असणं, आणि त्याचमुळे हा निर्णय घेण्यात आला असावा की टॉस जिंकून पहिली फिल्डिंग, म्हणजे जरी तुम्ही आव्हान उभं केलं तर आमच्याकडे ती क्षमता आहे. बंटी पटेलच्या टीममध्ये समावेश म्हणजे मिडल ऑर्डरमध्ये ही देखील एक जमेची बाजू असू शकते, आणि त्यामुळे टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रतिस्पर्ध्यांना कमीत कमी धावण्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल त्यांचा. देखिए बंटी पटेल के साथ जिग्नेश पटेल भी अभी ये टीम में आ चुके हैं। वेदांत शिंदे जरा लवकर या, स्कोरिंगची सुरुवात करायची आपल्याला। गणेश शिंदे यांचे सुपुत्र। आज जरी वेदांत रस्त्यावर चालत गेला तर लोक म्हणतील गणेश भाऊचा मुलगा आहे, परंतु 2 वर्षानंतर जेव्हा गणेश भाऊ रस्त्यावरनं जात असतील तेव्हा लोक म्हणतील वेदांतचे वडील चाललेले आहेत। अरे भाई अपना तो काम ही है मीठा बोलना। तर मित्रांनो एक वेगळा सत्कार आहे। संतोष सकपाळ साहेब केटली केटली चहाचे त्यांचा आता आपण सत्कार करणार आहोत। विजय पावले बहुत ही खूबसूरत गेंद और यहां पर अपील की जा रही है। यस आई थिंक कृष्णा गौली, उन्हें वापस लौटना होगा। संतोष सकपाळ साहेब केटली चहा यांचा सत्कार दिनेश म्हात्रे साहेब करतील। पिछले मैच आउट होते हुए 0 पर दिनेश म्हात्रे साहेब या, तुमच्या शुभ हस्ते हा सत्कार संतोष सकपाळ साहेब केटली टी। रतन टाटा ने ब्रिटेन की चाय की कंपनी खरीदी थी, उसका ब्रांड था टेटली और हमारे गोरेगाव का ब्रांड है केटली। आणि मराठीमध्ये आपले सर्व बंधू भगिनी दुपार सकाळी एकमेकांना विचारतायत की आपण घेतली का केतली, म्हणजे केतली चहा। एक अशी चव तुमच्या जिभेवर राहते। संतोष सकपाळ मित्रा, कीप स्माइलिंग। तर सुंदर झेल योगेश पेणकर या चंद्रकांत जी। विजय पावले से बॉलिंग शुरू कराना ये भी एक मास्टर शॉट था। रवि लिंगाला इस बार फ्लिक करते हुए और वाइडिश स्क्वायर लेग पर 1 रन। चंद्रकांत जी आपको अपेक्षा थी कि पहले बॉल पर विकेट जा सकती थी? सर बऱ्याचदा आपण पाहतो की विजय पावले नॉर्मली जुन्या चेंडूवर गोलंदाजीसाठी येतात। आज एक वेगळी रणनीती योगेश पेणकर यांनी वापरली आहे, आणि पहा जो पूर्णपणे बहरात फलंदाज आहे त्याला लेंथच्या थोडासा पाठीचा चेंडू होता, भाग पाडलं होतं की चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळतील, परंतु ते करत असताना एज घेऊन म्हणजे एक पहिल्या चेंडूवर मोठं यश मिळताना पाहायला मिळत आहे, आणि कदाचित हीच त्यांची रणनीती होती आणि हेच त्यांचं प्लॅनिंग होतं। एक्सपेक्ट दी अनएक्सपेक्टेड। अब स्ट्राइक पर है योगेश अन्ना। जड़ में की गई फुल यॉर्कर लेंथ की गेंद थी, 1 रन हासिल किया वहां पर। इस मैच की विजेता टीम अंतिम मुकाबले में चैतन्य स्पोर्ट्स एनबी इनसे खिताबी जीत के लिए लड़ेगी, लेकिन इस वक्त रवि लिंगाला, पिछले मैच में रवि 0 पर आउट हुए थे, लेकिन रवि के पास अब एक अच्छा मौका है इनिंग बिल्ड करने का, पार्टनरशिप बनाने का। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन। कृष्णा गौड़ी जिन्होंने पिछले मैच में 51 रन बनाए थे, अब किसी एक को ऐसी बड़ी पारी खेलनी होगी। रवि उन्नत होकर हैंड एंड सम आउटरेजियस 6। जब एक विकेट गिरे फिर 6 लगे।
बहुत फास्ट बॉल थी विजय पावले की, वाइड बॉल। चंद्रकांत जी, विकेट के बाद सिक्स आना ये भी एक अनएक्सपेक्टेड चीज थी। ते होतं जरूर, परंतु रवी असा खेळाडू आहेत की दबाव गेल्या मैदानात गेल्या गेल्या प्रतिस्पर्ध्यांवर टाकायचा प्रयत्न करतात, ते त्यांनी या ठिकाणी केले। दरम्यान टर्फ एडिट या भारतातील नामवंत संघाचे सर्वे सर्वा विजय दादा मोजार यांचे या ठिकाणी आगमन होते। दादा, आपलं हिंद हृदय सम्राट चषकात हार्दिक स्वागत। सुस्वागतम विजय मोजार साहब। टर्फ एडिक्स उनकी टीम है, अंडर आर्म ओवर आर्म दोनों क्रिकेट में काफी कामयाब है। सर वेलकम। रवि देखिए लास्ट मिनट पर ये शॉट बदला और खुद अपना विकेट उन्होंने दे दिया तोहफे में। योगेश पेनकर ने बहुत स्मार्ट मूव खेला। उन्हें पता है अभी अच्छी रोशनी है, फील्डिंग कर लेते हैं। 4 ओवर का मुकाबला है, ज़्यादा से ज़्यादा 40 मिनट में ख़त्म होगा और जब तक पूरी रोशनी में मेरी टीम स्कोर को चेस कर लेगी। दैट इज़ दी हॉलमार्क ऑफ अ मैच्योर कैप्टन। विजय पावले से गेंदबाजी की शुरुआत कराई। स्कोर अभी भी रुका हुआ है 9 पर, 9 फॉर 2 विकेट्स। प्रथमेश पवार ने बहुत ही बेहतरीन अंदाज में पावर प्ले का फायदा उठाया। गेंद जा रही है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, शानदार चौका। विकेटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर इकडे टर्फ एडिट सरस आहे, कारण 2 महत्त्वपूर्ण विकेट आले आहेत। कृष्णा गवळी फॉर्मात होते, त्यांचे विकेट येणं, तदनंतर रवी यांना आपण पाहिलं, परंतु या ठिकाणी 13 धावाही आल्यात। ही जमेची बाब असणार आहे, ते मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाकडे। प्रथमेश पवार ने अच्छी शुरुआत की। प्रथमेश पिछले मैच में जल्दी आउट हुए थे, लेकिन व्हाट अ स्टार्ट बाय हिम। माजी नगरसेवक सन्माननीय सदाशिव पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, हे झळाळता चषक जे तुम्ही बघत आहात, विजेता उपविजेता चषक त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे। या परिसरामध्ये अशी एकही गल्ली किंवा चाळ किंवा बिल्डिंग नाही जिथे सदाशिव पाटील साहेबांचं काम नाही। असे कार्यसम्राट माजी नगरसेवक सन्माननीय सदाशिव पाटील साहेब, आपलं स्वागत। सुनील थळे साहब त्यांना मंचावर घेऊन येत आहेत। नए ओवर की शुरुआत जिग्नेश पटेल द्वारा। 50 ओवर का जो वर्ल्ड कप क्रियो कप साथ में हुआ और इंडिया की टीम ने उसे टाइटल को जीता, उस टीम के 3 सदस्य इस टीम में, कृष्णा सातपुते, जिग्नेश पटेल और इजाज कुरैशी। अन्य सदस्य भरत लोहार, अविनाश यादव, श्याम वागड़े, इनका भी नाम लेना जरूर चाहूँगा, विश्वजीत ठाकुर, क्लाइव लॉयड के यादव। सर क्लाइव लॉयड ने उन्हें लॉर्ड्स के मैदान पर वो ट्रॉफी दी। ऐसे ऐतिहासिक क्रिकेटर है जिग्नेश पटेल, रणजी ट्रॉफी प्लेयर फ्रॉम गुजरात। आप देखिए क्रीज में डीप जाकर योगेश अन्ना, पटेल का भव्य स्वागत करते हुए कांधारी किंग्स के बाहोश बल्लेबाज योगेश अन्ना। आप देखिए अनएक्सपेक्टेड, बिल्कुल अलग अंदाज में योगेश अन्ना फेंक दिया गेंद को, ठोक डाला।
मला 70-70 बिग बॅच जी पहिली झाली तिकडे त्यांना रिव्हर्स मारताना असंच आपण पाहिलं होतं. आणि आजही औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरच्या तिसगावचा हा खेळाडू सुप्रीमो चषकातील मॅन ऑफ द सिरीजची कार जिंकणारा खेळाडू आज हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये देखील जबरदस्त कामगिरी करतायत. लोग भूल जाएंगे राजेश खन्ना, विनोद खन्ना, लोग भूल जाएंगे खेतों का गन्ना, क्योंकि बल्लेबाजी कर रहे योगेश अन्ना. देखिए, सब कुछ नवजोत सिंह सिद्धू साहब नहीं बता पाते, इसलिए कुछ लोगों को मेहनत करनी भी पड़ती है. इस बार बेहतर शॉट था, फ्लिक किया. चंद्रकांत जी, इस टूर्नामेंट में लेफ्टी बैटर्स के लिए जो ग्राउंड का एडवांटेज है, इस बात से भी हम पहचान नहीं रहे, ऐसी बात नहीं है. एवरी टीम हैज गॉट गुड लेफ्टी बैटर्स. चांगल्या पद्धतीने लेफ्टी बॅटर्सने कालही बॅटिंग केली. रजत मुंडेला काल आपण चांगली बॅटिंग करताना पाहिलं. आजही जर पाहिलं तर एजाज कुरेशी, आता योगेश अन्ना या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांनी ही स्पर्धा गाजवली असं म्हणावं लागेल. कारण परंतु एक झोन आहे तो थोडासा लांब आहे, बाकीच्या झोनमध्ये थोडासा जवळ पाहायला मिळतोय. इस बार बहुत ही स्मूथ शॉट, गेंद के नीचे फील्डर है आकाश तारेकर, कैच ले लिया, आउट हो गए प्रथमेश पवार. एक और दुबे. सुस्वागतम. माजी नगरसेवक सदाशिव पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. विजयदादा मोजार, टर्फ ॲडिक्सचे मालक, यांचं हार्दिक स्वागत आहे. दोस्तों, एक बहुत बड़ा सरप्राइज अब कुछ देर बाद हम आपको बताने जा रहे हैं, जब फाइनल शुरू होगा उसके पहले. लेकिन जिग्नेश पटेल की तारीफ करनी होगी. अमोल दुबे स्वयं लेफ्टी बॉलर है, राइटी बैटर है, इसलिए जिग्नेश पटेल जो लेफ्टी बॉलर है उसके सामने उन्हें खेलने में ज़्यादा तकलीफ नहीं होनी चाहिए. लेकिन योगेश पेनकर और अफजल मखदूम, इन्होंने जो प्लानिंग की है इस मैच की, बहुत साफ नजर आ रहा है. टर्फ एडिक्स की सोच एकदम क्लियर है. 2 रन जाएंगे, 4 जाएंगे, लेकिन विकेट लेकर आओ. दैट इज द वे टू प्ले द गेम. बल्ले का मोटा सीरा, गेंद गई वहां पर कृष्णा सातपुते के पास. सातपुते झुके, लेकिन वहां पर बैकअप अवेलेबल था. और स्कोर अब 27 रन, 27 रन फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. कृष्णा गौड़ी 0 पर, 7 पर आउट हुए. वहां पर रवि और 4 पर प्रथमेश. चंद्रकांत जी, क्या कहेंगे? विकेट जरूर आले सर, परंतु धावाही होत आहेत आणि एक चांगलं आव्हान उभं राहील. ज्या पद्धतीने योगेशांना बॅटिंग करतायत, बॅटिंग स्ट्रेंथ खूप चांगली आहे कांदारी किंग संघाची देखील, त्यामुळे मॅच रंगतदार होईल. बड़ा हिट लगाने का प्रयास, एलबीडब्ल्यू की अपील. हाउ वाज दैट? अंडर एंड थ्रो. सभी नाट्यात्मक क्रिकेट इंडिया सीएस गिवन है. आउट हो गए. क्षेत्ररक्षकांनी केली अप्रतिम कामगिरी, विकेट देऊन गेली. सर धावा आहेत, परंतु अशा जर एक एक विकेट जर येत राहिल्या
तर इकडे गोलंदाजी करणारा संघ ही मॅचमध्ये येतोय. योगेश अन्ना अभी भी है वहां पर, लेकिन ये ओवर समाप्त होता हुआ, कुल मिलाकर ओवर समाप्त हुए हैं दो ओवर के बाद स्कोर है कुल मिलाकर 27 और विकेट गिरी है 4. नया ओवर करेंगे रवि बुम्बक. मेरे ख्याल से बंटी पटेल अब गेंदबाजी करेंगे. अब ये भी एक नया मूव है. बंटी पटेल खास बलसार यानी कि वलसाड़ जो हम कहते हैं, नया ओवर करेंगे और आर्य भास्कर छोर से बैटर योगेश अन्ना. योगेश अन्ना ने अब तक अच्छा काम किया, उनकी आंखें जम चुकी है, उनका नॉट आउट रहना आखिरी बॉल तक बहुत जरूरी रहेगा. दूसरी ओर बंटी पटेल का ये काम रहेगा कि योगेश अन्ना को रोका जाए. बड़े मैचेस में फील्डिंग एक एक्स फैक्टर रह सकता है, और जो अंडर एंड थ्रो पर पंकज ने विकेट लिया वो भी काबिल तारीफ था. टर्फ एडिक्स विजय दादा के आगमन के बाद अब ये टीम भी मोटिवेट हो चुकी है. दूसरी ओर कांधारी किंग्स अब अन्ना के लिए धीमी गेंद आई थी बंटी पटेल की. योगेश अन्ना ने सोचा था गीतांजलि एक्सप्रेस आएगी और बंटी पटेल ने बलसाड़ पैसेंजर कर दी. बहुत आसान गेंद, इतना खराब गेंद आप कर नहीं सकते. पुल कर दिया था वहां पर, रोका जरूर गया है, बट इट वाज इजी टू प्ले. और एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ अब 4 विकेट के नुकसान पर 28 रन 28 फॉर 4, 28 दावा 4 बाद. ये प्रतियोगिता का समालोचन आप मराठी हिंदी दो भाषाओं में सुनते आ रहे हैं लगातार पिछले 2 दिन से. बोल रहे बंटी पटेल, काफी लंबा रनअप है बंटी पटेल का, जितना 22 यार्ड का पिच लगभग उतना ही उनका रनअप. किशन देवेंद्र का अपर कट और देवेंद्र आउट. अब ये बहुत अच्छी गेंद बंटी पटेल की, आसान कैच विजय पावले को देकर विनंती असेल तळे साहेब. या स्पर्धेसाठी आम्हाला खूप सारी मदत करणारे जुनेद भाई यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुनीलजी तळे साहेबांना विनंती असेल आपण जुनेद भाई आणि यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. ज्या जुनेद भाईंनी देखील खूप सारी मदत आयोजन कमिटीला केली आणि म्हणून ही क्रीडा स्पर्धा आज या ठिकाणी पार पडत आहे. जुनेद भाई यांचा सन्मान केला जातोय. जुनेद भाई आपलं मनापासून आभार. याही पुढे असं सहकार्य श्री समर्थ यूथ फाउंडेशन साठी राहील. ओव्हर टू हरीश सर. नए बैटर है आकाश जांगिड़. पूरे इंडिया में 3 ही आकाश तो चल रहे हैं, आकाश तारेकर, आकाश चिंदरिया और आकाश जांगिड़. देखिए आते ही बहुत ही दिलकश, बड़े नजाकत के साथ उस स्लो बॉल को पढ़ लिया था जांगिड़ ने और 1 रन हासिल किया. वहां पर स्ट्राइक दे दी योगेश अन्ना को. क्षेत्र रक्षण में लगातार तब्दीली आप देख रहे हैं. कांधारी किंग्स के पास बॉलिंग अटैक भी बहुत अच्छा है, लेकिन इस वक्त उनकी टीम को रन चाहिए. पिछले मुकाबले में 59 ये उन्होंने रन्स बनाए थे. ये मैच में कांधारी किंग्स कम से कम 50 तक जाना चाहेगी, क्योंकि तीसरा ओवर शुरू हो चुका है. एटलीस्ट 50, और अगर 60 बन जाते हैं तो क्या बात है, क्योंकि योगेश अन्ना अभी भी वहां खड़ा है.
अन्ना के बल्ले का मोटा सीरा बंटी पटेल को मिलती हुई एक और सफलता। योगेश पेनकर के हाथ में कैच देकर आउट हुए योगेश अन्ना। तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी, क्या खूबसूरत अल्फाज लिखे गए हैं। मुझे तो एक पल के लिए ऐसा भी लगा कि पूरे हिंदुस्तान में ये गाना आने के बाद कई दुकानों में पुष्पा बर्फी भी लॉन्च होगी, उसका इंतजार है। वसीम अब नए बैटर है, सामना करेंगे बंटी पटेल का। देखिए ये भी एक मास्टर शॉट। योगेश पेनकर ने काफी सरप्राइज और वाउ फैक्टर दिए इस मैच में। विजय पावले से शुरुआत करवाई, ये एक बहुत बड़ा वाउ फैक्टर था। उसके बाद में हमने देखा कि दूसरा ओवर जो उन्होंने करवाया जिग्नेश पटेल से जो बराबर था, तीसरा ओवर हम सबको ऐसा लगा था कि कुछ पल के लिए वहां पर रवि बुम्बक करेंगे, लेकिन वहां पर बंटी को लेकर आए योगेश पेड़कर। धीमी गेंद, बहुत असरकारक धीमी गेंदों का प्रयोग करते हुए बंटी पटेल। एक कामयाब ओवर समाप्त होता हुआ 3 ओवर के समाप्ति पर 29 रन्स फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स। आणखी एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय शैलेश शेट्टे यांच्या शुभ हस्ते प्रशांत लोंढे ज्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेसाठी सहकार्य लाभलेलं आहे। प्रशांतजी लोंढे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। प्रशांतजी लोंढे यांचा सन्मान शैलेशजी शेट्टे यांना विनंती असेल आपण प्रशांतजी लोंढे यांचाही या स्पर्धेसाठी आम्हाला अनमोल असं सहकार्य लाभलं त्यासाठी आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2022 गोरेगाव मुंबईमध्ये आपण आहोत आणि शैलेशजी शेट्टे यांना विनंती असेल आपण सन्मानित करायचंय। लोंढे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचंय। लोंढे साहेब सन्मानित करतील या ठिकाणी। लोंढे साहेबांना सन्मानित केलं जाईल शैलेशजी शेट्टे यांच्या वतीने। धन्यवाद। लास्ट ओवर करेंगे पंकज। 3 overs 29 रन एंड 6 विकेट्स। चंद्रकांत जी 29 रन बने। देखिए कृष्णा गौड़ी आउट होने का कितना बड़ा नुकसान हो सकता है, और बंटी पटेल बिल्कुल मतलब एक्सपेक्ट दी अनएक्सपेक्टेड। बंटी को उन्होंने लॉन्च किया और बंटी ने खतरे की घंटी बजाते हुए 2 रन देकर 2 विकेट ली। नए ओवर करेंगे बॉलर है पंकज। आकाश जांगीर ने स्ट्रोक अच्छा नहीं खेला, बॉल के नीचे वहां पर क्षेत्ररक्षक और आउट होकर वापस लौटना पड़ेगा। नितिन माटुंगे ने कैच लिया। आकाश जांगीर आउट, विकेट नंबर 7।
इस बार वसीम ने हरकत ली है, लेकिन वहां पर अब वसीम को भी लौटना होगा। एक और विकेट इजाज कुरैशी वहां पर कैच लेते हुए। तारीफ करनी होगी टर्फ एडिक्स के गेंदबाजों की, विकेट का एडिक्शन मानो हो गया है और टर्फ एडिक्स जो है अब ग्राउंड एडिक्ट्स भी बन गए हैं। इतना अच्छा क्रिकेट आज उनके द्वारा खेला गया। वन मोर विकेट गॉन। चौबीस गेंदों में डॉट बॉल तो आई है, लेकिन जो विकेटें गिरी है वो भी तो बिंदी गेंदे हैं। चंद्रकांत जी, एवढे निर्धाव चेंडू अपेक्षित होते का तुम्हाला या सेमीफायनल साठी? तर अपेक्षित नव्हते, कारण चुरशीचा सामना, दोन्ही बॅलन्स टीम. परंतु बंटी पटेलने जे नॉर्मली बंटी वेगात गोलंदाजी करतात, या आज त्यांनी पिचिंग चांगली ठेवली, परंतु लेंथ किंवा लेनच्या थोडंसं बॅकअप लेंथ हळूवार पद्धतीचे चेंडू टाकले, थोडेसे वळणारे चेंडू टाकले. हा की फॅक्टर राहिला. सब नए बैटर है। अरफ शेख पिछले साल के मैन ऑफ द टूर्नामेंट। अब देखिए अरफ ने सर पे रखा बर्फ और उस शॉट के सामने अरफ ने किया, मेरी एंट्री लेट है पर सबसे ग्रेट है। नक्कीच एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. ही तीच स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज ठरलेले आहेत. भले मी क्रमांकावर कोणते आलोय 10व्या, परंतु काम काय करणार आहे तर सिक्स मारण्याचं. सिक्स मारलाय त्यांनी, आणि जरी लेट आले असेल तर या ठिकाणी आणखी एखाद दुसरा फटका आला तर सर मॅच मध्ये मजा येईल. स्कोर 36 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स। अब देखिए अरफ ने वहां पर उल्टा पुल्टा शॉट खेल दिया है, बॉल अब जाकर रोकाई जाएगी विजय पावले द्वारा। इसके पहले उनका थ्रो आता योगेश पेंडकर के पास, पेंडकर का थ्रो इसके पहले पहुंचता, बल्ला ग्राउंड कर दिया। मरता क्या न करता। स्ट्राइक पर एक बार फिर से अरफ, सर पे रखा है जिसने बर्फ, जिसके सामने ऑपोजिशन उच्चार नहीं कर पाएगी एक भी हरफ, वो है अरफ। बेहतर बॉल थी इस बार, स्क्वायर ऑफ द विकेट। कांदारी किंग्स रनों के मामले में ये पारी में थोड़े से नाकामयाब रहे हैं। ओवर समाप्त होते हुए 4 और 4 ओवर के बाद फाइनल स्कोर है 39 रन्स। 4 ओवर में 40 रन बनाकर अंतिम मुकाबले में पहुंचना चाहेंगे टर्फ एडिक्स। बोरीवली विजयदादा मोजार हमारे साथ उपस्थित है, माजी नगरसेवक सदाशिव पाटील साहेब उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे आपल्या श्री समर्थ युथ फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील थळे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. इतर सर्व मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित असताना त्रिलोकनाथजी पांडे साहेब जे उद्योजक आहेत, आपले सचिव आहेत, त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आज ऑड दिवशी बघा या मैदानावर एवढी गर्दी आहे, तर एक चांगली कामगिरी करत येत आहेत विजय पावले द मॅन ऑफ द मोमेंट आणि बंटी पटेल. या ज्या 2 षटक होत्या, म्हणजे रवि बुम्बक इजाज कुरैशी बरोबर कदाचित बोलत असेल, अच्छा हुआ मुझे बॉलिंग नहीं मिला, ये लोग ने तो अच्छा ही डाला. तर सामना सुरू होत आहे, अफजल भाई पण तिथे पोहोचतायत आणि ज्या वेळेला सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेला धावतं समालोचन घेऊन येतील आपले स्पर्धा सम्राट समालोचक सन्माननीय चंद्रकांत शेट्टे. धन्यवाद.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. समर्थ युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2022 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेटच्या चाहत्यांचं, तमाम मुंबईकरांचं गोरेगाव नगरीमध्ये हार्दिक असं स्वागत असेल. आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम टप्पा, कारण सेमीफायनल नंबर 2 सुरू आहे. या अगोदरच चैतन्य स्पोर्ट्स म्हणजेच NB हा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आणि त्यांच्या विरोधात कोणता संघ खेळणार? एका बाजूला टर्फ एडिक्ट, एका बाजूला जर पाहिलं तर कांधारी किंग, एका बाजूला विजय दादा मोजदार, एका बाजूला विकी कांधारी. तर सामना चुरशीचा होईल सर, कारण दोन्ही टीम बॅलन्स आहे. जरी 40 धावांचं आव्हान या मैदानावर मोठं नसलं तरी गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे 40 धावांमध्ये देखील मॅच रंगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. 4 षटक आणि 40 धावा. हा बोला येस, सर. आपल्यामध्ये सन्माननीय सदाशिव पाटील साहेब उपस्थित आहेत. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही दिंडोशीमध्ये एंट्री मारताना तेव्हापासून प्रत्येक चाळ म्हणा, गल्ली म्हणा, बिल्डिंग म्हणा, प्राणप्रश्नांची जाणीव असणारे एक अभ्यासू आणि प्रगल्भ असे नगरसेवक या परिसराला लाभले. 3 टर्म त्यांनी आपली सेवा केली. ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. साहेब, आपलं स्वागत आहे. आणि गॉगलमध्ये तर एकदम डॅशिंग वाटत होते साहेब जेव्हा ग्राउंडवर आले. सुस्वागतम सर, आपलं हार्दिक स्वागत. हो, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. मिड ऑफला अडवला जाईल. कृष्णा सातपुते एका बाजूला आहेत, एका बाजूला कृष्णा सातपुते आहेत आणि दुसऱ्या बाजूला आजच्या दिवसात 2 मॅन ऑफ द मॅच घेणारे एजाज कुरेशी. एक खेळाडू सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी म्हाडाचे, तर दुसरे खेळाडू पुण्याच्या इंदापूरचे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील बाबळेश्वर गावचा खेळाडू अमोल डुबे. आक्रमण कृष्णा सातपुते अनोख्या शैलीत या बॉलला पाठवलंय. मोठ्या फटक्यामध्ये 6 षटकार. याद आ गई कि ना मैं गिरा ना मेरी उम्मीदों के मीनार गिरे, मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे. या वेळेला कमबॅक करताना पाहिला मिळत आहेत गोलंदाज अमोल डुबे. चांगला फटका कृष्णा यांनी खेळला जरूर, परंतु कमबॅक करतायत. लेग बायच्या स्वरूपातील एक धाव. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटका गणिक 10 धावा करायच्या आहेत. विकेट घ्याव्या लागतील कांधारी किंग्सला, परंतु दुसऱ्या बाजूला एजाज कुरेशी आणि या मॅच मध्ये कृष्णा देखील हरकतमध्ये येताना पाहिला मिळत आहेत. त्यांचा जो ट्रेडमार्क शॉट आहे तर तो स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. अगदी वाकून मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने जो फटका खेळतात तो फटका या ठिकाणी खेळला गेला. खऱ्या अर्थाने श्री समर्थ युथ फाउंडेशनचे आम्ही आभारी आहोत. सोमवार मंगळवार मध्ये देखील मुंबईमध्ये टुर्नामेंट यशस्वी करून दाखवण्याचं काम कोणी केलं असेल तर आरे भास्करच्या या मैदानात झाले. या वेळेला फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने. एजाज कुरेशी आज थांबणार नाहीयेत. काय बॅटिंग करतायत. आणखीन एक फटका सीमारेषा पार, चौकार. यावेळेला आणखीन एक जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाह, एजाजचा मिजाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त डोळ्यांची पारणं फेडणारे फटके. है जब फॉर्म चलता है ना तो सब कुछ चलता है, और इसीलिए कहा जाता है जब तक फॉर्म है, जब तक बल्ला है, तब तक ठाट है. जज आणखीन एक फटका जो मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ वरून मात्र किरण खोबरे तिकडे आलेत आणि पहिल्याच षटकात चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. सर, धावांचा पाठलाग करायचा आहे 40 आणि पहिलं षटक जर पाहिलं तर धावा झाल्या आहेत त्या तब्बल 16. एक मोठा पल्ला पहिल्याच ओव्हरमध्ये. कृष्णा आणि एजाज ही जोडी बहरात पहिल्याच ओव्हरपासून आली आहे. बहुत अच्छा स्टार्ट दिया है दोनों ओपनिंग बैटर्स ने, और ये अच्छी बात है टर्फ एडिक्स बोरीवली के लिए. आज इस टूर्नामेंट के उपलक्ष्य में मुंबई का तूफान थॉमस डायस जैसे खिलाड़ी को भी आज मुंबई के निवासी मिस कर रहे हैं, लेकिन पूरा मुंबई, पूरा महाराष्ट्र, पूरा हिंदुस्तान थॉमस के साथ है. ही विल बी बैक सून. लेकिन आइए, इस वक्त अब एक नए ओवर की शुरुआत होने जा रही है. 3 ओवर में 24 रन चाहिए. रिक्वायर्ड रन रेट 8 का हो चुका है चंद्रकांत जी. अब ये बहुत बड़ा खतरा नहीं है, लेकिन यहाँ पर दोनों बैटर्स के लिए एक सवाल ये भी होगा कि थोड़ा स्लो खेले, मीडियम फास्ट खेले, या एकदम तेज खेलकर टारगेट को फिनिश करे.
तर मॅच मध्ये यायचं असेल तर विकेट आणि निर्धाव चेंडू या षटकात खूप महत्वपूर्ण असतील. फुलटॉस बॉल, खराब चेंडूने सुरुवात आणि त्याचा घेतलाय समाचार. एजाज कुरेशीने आणखीन एक बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. बेसबॉल हिट. इजाज कुरैशी, कृष्णा गवली, ये लोग इस तरह बैटिंग कर रहे हैं कि टूर्नामेंट खत्म होने के बाद अगर कोई आदमी कल सुबह मैदान के 4 चक्कर लगाएगा तो 1 डझन बॉल उसे भी मिल जाएंगे. एवढी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. कालही खूप चांगल्या खेळी आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु एजाज या स्पर्धेमध्ये तुटून पडलेत. यावेळेला अपील केलं गेलं, पंचांनी ते उचलून धरलं, स्टंपच्या समोर सापडले. LBW पायचीत बाद होत आहेत एजाज. परफेक्ट यॉर्कर इन दी चैनल. स्टंप टू स्टंप बॉल पे क्या हो सकता है ये बताया वहां पर बॉलर ने. प्रशांत राहुल यांचा सन्मान केला जातोय. सुधांशु खांडेकर यांना विनंती असेल आपण हा विशेष सन्मान करायचा आहे. आपलंही या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत आहे. या विशेष अतिथी मान्यवरांचा सन्मान देखील तेवढाच महत्वाचा आहे. मॅच मधील रंगतता आपल्याला आणायची असेल तर जो असा उल्लेख केला आपण, सुरुवात खराब झाली होती फुलटॉस, परंतु त्यानंतर किरण खोबरे सुद्धा सांगतात मी देखील नगर जिल्ह्यातून, राहता तालुक्यातून मुंबईत आलो तर काहीतरी करावंच लागेल. तर प्रशांत राहुल, मेगाटेक ऑडिओ ज्यांचा साऊंड आहे या स्पर्धेमध्ये आणि स्वतः पिकल बॉल म्हणून एक खेळ आहे त्याचा चांगला तो खेळाडू सुद्धा आहे. त्याचा एक भव्य सत्कार प्रशांत, मेगाटेक ऑडिओ. आपला गोरेगावचा मकरंद देशपांडे आहे. त्याचे केस जर बघितले तर असंच वाटते. एजाज कुरेशीने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा केल्या, तब्बल 108 धावा एजाज कुरेशीने या स्पर्धेमध्ये केलेल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कृष्णा गवळी. किरण खोबरे गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न करतायत. समोर आहेत बंटी पटेल. हो, यावेळेला चांगला बॉल, परंतु सन्मान देत असताना ढकलले. या बॉलला एक धाव तिकडे घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि वा, याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात. नहीं, डेफिनेटली सिचुएशन देख के बल्लेबाजी होनी चाहिए. प्ले फॉर साइड एंड नॉट फॉर सेल्फ, ये क्रिकेट में एक मुहावरा है. टीम को क्या जरूरत है, रनों की डिमांड क्या है, रनों का सप्लाई क्या है, सिचुएशन क्या है. कमी गतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. या अगोदरच्या बॉलवर धावा जरूर आल्या असतील, परंतु त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत किरण खोबरे. आणि समोर जर पाहिलं तर बंटी पटेल आहे. धावसंख्या संघाची झाली ती 24 धावा धावफलकावर. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. धावा थांबवायच्या, धावा रोखायच्या, त्यासाठी गोलंदाजांना प्रयत्न करावे लागतील, विकेट काढावे लागतील. ही आहे सेमीफायनल हिंदू हृदय सम्राट चषकाची. यावेळेला पुन्हा बिग हिट. वाह, काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका या ठिकाणी खेळलाय. चंद्रकांत जी, मुझे ऐसा लगा बैडमिंटन में जो स्मैश करते हैं ना, वैसा बैडमिंटन शॉट किशन देवेंद्र भी खेलते हैं. बट बंटी ने देखिए कितना आराम से उस शॉट को खेला. रॉजर फेडरर अगर उसको देखते तो सीधा स्विट्जरलैंड में बेसिल में बुला देते और एक स्विस मेड घड़ी गिफ्ट कर देते. वैसा शॉट था. क्या बात है. परंतु यावेळेला किरण खोबरे देखील कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. दुसरं षटक या ठिकाणी संपलेलं आहे आणि 2 षटकं संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 30. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. टर्फ एडिक्ट या संघाला कांदारी किंगच्या विरुद्ध. सुपर बैटिंग. सेमीफाइनल मैच ऐसा ही होना चाहिए जो हम देख रहे हैं. एक अच्छा ओवर चाहिए यहाँ पे. 12 बॉल्स 10 रन्स टू विन, कंपलसरी चेस. 12 बॉल्स एंड 10 रन्स. और अब आ चुके आखिरी उम्मीद अरफ शेख. काहीतरी चमत्कार करावा लागेल इकडे सर. विकेट तुम्हाला ज्याप्रमाणे तुम्ही म्हणता गुच्छाने विकेट घ्यायला लागतील, तसं काही या ठिकाणी करावं लागेल आणि निर्धाव चेंडू टाकावे लागतील. मॅच अजूनही संपलेली नाहीये. अशाही मैदानांमध्ये विकेट आपण पाहायला मिळालेल्या आहेत, मॅच जिंकलेल्या पाहायला मिळाल्यात. परंतु आज गोरेगावची पब्लिक, गोरेगावला तुम्ही स्पर्धा कुठे असू देत, मग ती प्रबोधनला असू देत, मग प्रहारच्या ग्राउंडवर असू देत, विनोदच्या ग्राउंडवर असू देत, आझाद मैदानात असू देत, गणेश मैदानात असू देत, गोरेगावची पब्लिक नेहमीच पाहायला मिळते. आजही या ठिकाणी जर पाहिलं तर खूप गर्दी. मंगळवारच्या दिवशी एवढे मुंबईकर जमा झाले सर, ही खूप मोठं आणि या स्पर्धेचं यश आहे आणि कौतुक करावं लागेल समर्थ युथ फाउंडेशनचं, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आणि दुसऱ्या पर्वात तळेसाहेब यशस्वी देखील केली.
यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. कृष्णा सातपुते हे एक अजब रसायन आहे टेनिस क्रिकेटमध्ये आणि स्वतःला सिद्ध केले. सातत्याने मागील 15-1 वर्ष जर पाहिली तर टेनिस क्रिकेटमध्ये अ दर्जाचं क्रिकेट ते खेळताना पाहायला मिळतात. खूप सारे फॉलोअर्स देखील आहेत त्यांचे. आणि जोडीला जर पाहिलं तर गुजरातचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी पटेल, कृष्णा सातपुते, बंटी पटेल. तर गोलंदाजीसाठी बदलापूरचे आरफ शेख गोलंदाजी करतायत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं वळण जरूर घेतोय, परंतु पंच घोषित करतायत वाईट बॉल आहे. चुकीच्या ठिकाणी चेंडू पडला हेच पंचांचा या ठिकाणी दाखवतायत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना 32 वर जाते. क्रिकेट रसिका हो, आपलं हार्दिक स्वागत असेल. गोरेगाव मध्ये एक जबरदस्त क्रीडा सोहळा आपण पाहतोय. या क्रीडा स्पर्धेचा अंतिम टप्पा आलाय, कारण स्पर्धा आयोजित करणं सोपी गोष्ट नाहीये आणि ह्या आयोजकांनी लिलेया पार पाडली. गेली 2 दिवस चांगल्या दर्जाचं क्रिकेट तमाम मुंबईकरांना पाहायला मिळालं. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. आरफ आणि बंटी यांच्यातील द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपातील धाव येताना पाहायला मिळते. धाव संख्या पुन्हा 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. मुंबईचा श्वास क्रिकेट देखील आहे. आणि आज या मुंबईत गोरेगाव या मुंबईतील प्रमुख उपनगरामध्ये गोरेगावची ओळख फिल्म सिटी, गोरेगावची ओळख आरे कॉलनी, गोरेगावची ओळख म्हणजे क्रिकेट देखील आहे. आणि आज गोरेगावमध्ये पुन्हा क्रिकेट रंगताना पाहायला मिळत आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये विनसच्या मैदानावर स्पर्धा पाहायला मिळेल. गोरेगावमध्ये जर पाहिलं तर प्रहार चषक सारखी मोठी स्पर्धाही आपण पाहत असतो. वाह वाह, प्रभावित केलंय आरफ यांनी. बॉलला वळवलंय, बॉलला फिरवलंय. पवित्रात होते कृष्णा सातपुते मोठ्या फटक्याच्या जागेवरूनच खेळण्याचा, परंतु आरफने त्यांना थांबवलंय. हे महत्वाचं असू शकतं. धावसंख्या जर पाहिली तर 7 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. फाइट टू फिनिश. 2 अच्छी गेंदें चाहिए मैच में वापस आने के लिए. आरफ शेख कृष्णा सातपुते यांच्यासाठी. ओहो, यावेळेला वेगात दांडी 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 गुल, विकेटचं पतन. आरफ जबरदस्त. वापसी करने के लिए, हालांकि इस वक्त बंटी पटेल जरूर है, उनके साथ आकाश तारेकर, मैन ऑफ क्राइसिस. ये वो खिलाड़ी है जिसने 70 बिग बैश सीजन 1 और इसके अलावा नेशनल ब्लास्ट चैंपियनशिप डोंबिवली, और अभी अभी आपने देखा कि जो आदर्श 11 पनवेल ने बदलापुर में टूर्नामेंट जीता. आकाश इज मैन ऑफ क्राइसिस. जब टीम को जरूरत है आकाश आता है, आकाश छा जाता है. ही विल हैव टू फिनिश द मैच. आकाश बंटी की क्षमता को देखते हुए ये मैच टर्फ एडिक्स का है, लेकिन अरफ शेख इसमें थोड़ी बाधाएं डाल सकते हैं या तो चमत्कार कर सकते हैं. आरफ शेखच्या परफॉर्मन्स देखील होईल. काय वेगात चेंडू टाकला. आतापर्यंत त्यांनी हळूवार चेंडू कटर टाकले होते आणि एक असा भन्नाट वेगात यॉर्कर टाकला की कृष्णा सातपुते यांच्याकडे देखील उत्तर नव्हते या चेंडूचं. असंच काही करावं लागेल. समोर आहेत आकाश तारेकर. कमी गतीचा चेंडू, फटका फसलाय, बॉल आहे हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट. गेल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज मला का मिळवली दाखवतायत आरफ शेख, मॅन फ्रॉम बदलापूर. का सुहासजी वाडकर साहेबांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आज सकाळच्या सत्रात देखील आपण सामने पाहताना त्यांना पाहिलं. अंतिम टप्प्यात साहेबांचं आगमन झाले. हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर शाखा प्रमुख संदीपजी जाधव साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत. मॅच मध्ये चुरस निर्माण झाली आहे. 12 चेंडू 10 ची आवश्यकता होती आणि आता 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आणि शाखा प्रमुख संपतजी मोरे साहेबांचं देखील आगमन होत आहे. त्यांचे आम्ही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करू. अंतिम टप्पा या मॅचचा बाकी आहे. क्रिकेटच्या आपण म्हणतो ना, क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. आणि आता बॅटिंगसाठी जर पाहिलं तर रायगडच्या महाड शहरातील खेळाडू बॅटिंगसाठी येत आहेत. योगेश पेनकर. नॉन स्ट्राईकला गुजरातचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे बंटी पटेल. तर गोलंदाजीसाठी बदलापूरचे आरफ शेख, ज्यांनी गेल्या वर्षी याच स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतली होती. पहा, त्यांनी या मॅच मध्ये एक षटकार देखील मारलाय. बॅटिंगला आले होते शेवटी 10व्या क्रमांकावर. आणि
वेगातला चेंडू समोर खेळलाय, आणखीन एक विकेट. आरफ, टाळ्या झाल्या पाहिजेत. लगातारची तिसरी विकेट. हॅट्रिक या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. आरफ शेखचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मॅच ऑन आहे. कृष्णा गवळी ने कैच लिया. जबरदस्त मॅच मध्ये पुन्हा रंगत आणली या खेळाडूने. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर आरफने 3 विकेट घेतल्या आणि केवळ 3 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. आणि आता तब्बल 7 धावांची आवश्यकता, म्हणजे 6 चेंडू 7. असं कुणाला वाटलं नव्हतं की या ओव्हर मध्ये असं होईल, परंतु क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेमच नसतो. कधी हा खेळ रंग बदलेल याचाही नेम नसतो. आणि म्हणूनच की काय, तुम्ही आम्ही सर्वजण अगदी या खेळामध्ये गुंग होऊन जातो. या खेळाने आपल्याला वेडच लावलंय आणि तेच वेड या ठिकाणी उपस्थित असणारा क्रिकेटचा चाहता खूप मोठ्या प्रमाणावर सर पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटच्या खेळाचा थरार काय असतो, क्रिकेटच्या खेळाची जादू काय असते, आज संध्याकाळच्या सत्रात मुंबईकर आणि गोरेगावकर पाहत आहेत. देखिए चंद्रकांत जी स्ट्रेटेजी किया थी कि एक सिक्स मार दे ताकि टेंशन हट जाए, लास्ट ओवर तक मैच नहीं लेके जाना है. लेकिन ऐसा करते समय मैं समझ सकता हूं बाकी बल्लेबाज हवा में खेल के आउट हुए, लेकिन योगेश पेंडकर जो सिंगल डबल्स का खिलाड़ी था उसे खड़े रहना चाहिए था. उसे बॉल को धकेलते हुए इक्वेशन को थोड़ा करीब लाना चाहिए था. अब अरफ का ओवर खत्म हुआ है, अभी भी एक शॉट का क्रिकेट है, लेकिन जो प्रेशर है वो डेफिनेटली इस वक्त बंटी पटेल के ऊपर रहेगा. बंटी ने ये सिचुएशन में कई मैच जीता है, लेकिन अगर बंटी का विकेट यहाँ लेने में कामयाब हो जाता है, मैच विल टर्न. शेवटच्या षटकात बघता बघता मॅच पोहोचली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर बंटी पटेल आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं त्यांची साथ देण्यासाठी गुजरातचा आणखीन एक सुरतचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे प्रदीप पाटील. तर गोलंदाजीसाठी संभाजीनगरचा खेळाडू येताना पाहायला मिळतोय. मराठवाड्यातून मुसा पटेल संभाजीनगरचा खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 7. हो, पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर एसटीडीआर टाळ्यांचा गजरही होतोय. ज्या खेळाडूला मराठवाड्याचा मलिंगा म्हणतात, मराठवाड्याचा मलिंगा मुंबईत आलाय. सुप्रीमो चषकात देखील त्यांची गोलंदाजी अप्रतिम राहिली होती. 5 चेंडू 7 धावा. हरीश सर, मॅच मधील रंगत वाढली आहे. नहीं, डेफिनेटली मूसा का गेंद कब जाकर स्टंप में घुसा कोई नहीं जानता. मुसा, यावेळेला फटका गुजरातच्या फलंदाजाचा, म्हणजे बंटी पटेल. काय फटका खेळलाय बंटी. संपूर्ण भारतात याच फलंदाजीसाठी ओळखले जातात. षटकार. मॅच खुली केली. बराबर है, गुजराती में कहा जाए तो भांगी नाखू, तोड़ी नाखू, भुक्को करी नाखू, ऐसा शॉट मार दिया और 6 रन. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे, म्हणजे 4 चेंडू मध्ये मॅच मध्ये दबाव आरफने निर्माण केलाच केला. परंतु या फटक्याने, जसं तुम्ही म्हटलात, एका फटक्याची मॅच होती, ती मॅच खुली झालीये. परंतु पाहूया, अशाही मॅच परवाच एक मॅच बदलापूरला झाली. 6 चेंडू मध्ये 1 धाव पाहिजे होती आणि एकही विकेट गेली नव्हती आणि गोलंदाजी करणाऱ्या संघातील गोलंदाजांनी मेडनवर टाकली होती. असं काही चमत्कार या ठिकाणी आजही होईल का, याची वाट प्रेक्षकही पाहत असतील. कारण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. यावेळेला अळवर पद्धतीने खेळलं. या बॉलला धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि चतुरतेने थ्रो जरूर केलाय. प्रथमेश पवार होते तिकडे, परंतु आपल्या क्रीज मध्ये पोहोचतायत. टर्फ एडिक्ट संघ अंतिम फेरीत दाखल होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. आणि आता अंतिम फेरी जर पाहिलं तर चैतन्य स्पोर्ट्स म्हणजे NB निलेश दादा बिनताडे यांच्या विरोधात टर्फ एडिक्ट बोरिवली यांच्यातील फायनल मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जरी मॅच पराभूत झाला असेल कांधारी किंग संघ, परंतु कांधारी किंग संघाच्या आरफने केलेली गोलंदाजी तमाम मुंबईकरांना आवडलीच असणार आहे. मॅच हारली असेल तरी मुंबईकर आरफ साठी टाळ्या होऊन जाऊ.